नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग अशी कुरकुरीत अळूवडी. योग्य पद्धतीने केली तर अळूवडी अजिबात कडू लागत नाही आणि वडीही छान घट्ट होते. चला तर मग वेळ न काढता आपण सुरुवात करूया अळूवडी करायला. चला मग. प्रथम आपण पानांच्या मागच्या बाजूचा जाड देठ आणि शिरा थोडी सुरीच्या साहाय्याने तासून घ्याव्या. त्यामुळे पाने व्यवस्थित पसरवता येतात आणि खातानाही त्रास होणार नाही. चला तर मग सुरू करूया. पाने स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली. एका भांड्यात बेसन घेतले आहे. त्यामध्ये कोकमाचे आगूळ, चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद, लाल तिखट आणि थोडे आला लसूण पेस्ट आणि थोडे पाणी घालून त्याचे घट्टसर पीठ भिजवून घेऊया. पीठ घट्टसर असेल तर पानांवर लावायला सोपं जातं आणि वडी पण छान घट्ट होते. आता मोठं अळूचं पान घेऊन त्यावर तयार केलेले पीठ व्यवस्थित पसरवून लावूया. त्यावर दुसरं पान उलटे ठेवून पुन्हा त्यावर पीठ लावूया. अशा प्रकारे 3 ते 4 पाने एकावर एक ठेवून प्रत्येक पानावर पीठ लावून घेऊया. पीठ सर्व बाजूने व्यवस्थित लागलं पाहिजे. आता पानाची घट्ट अशी गुंडाळी करून घेऊया. गुंडाळी सैल राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अशा प्रकारे आता हे रोल वाफवण्यासाठी ठेवूया. आपल्या घरातील मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये पाणी गरम करून एका चाळणीत हे रोल ठेवूया. त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे वाफवून घेऊया. रोल व्यवस्थित वाफवून झाल्यावर ते पूर्णपणे थंड करून घेऊया. रोल थंडगार झाले आहेत. आता आपण सुरीच्या साहाय्याने त्याचे मध्यम जाडीचे गोल काप करून घेऊया. वड्या खूप पातळ कापू नका, नाहीतर त्या तुटू शकतात. आपल्या अळूच्या सुंदर वड्या तयार झाल्या आहेत. आता आपण त्या गोल कापून घेऊया. ह्या बघा, अशा ह्या वड्या आपण गोल कापून घेऊया. याप्रमाणे तिन्ही रोल आपण कापून घेणार आहोत. तर तव्यावर थोडे तेल गरम करून अळूवड्या त्यामध्ये सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. आता आपल्या ह्या गरमागरम खमंग आणि कुरकुरीत अळूवड्या तयार झाल्या आहेत. ही अळूवडी हिरवी चटणी याच्यासोबतही तुम्ही सर्व करू शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.